नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. पारंपरिक शिवजयंती उत्सवाला शनिवारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. प्रत्येक गल्लीत विभागामध्ये शिवप्रतिमांचं पूजन करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. गडकोटांवरून शिवप्रेमींनी पायी आणलेल्या शिवज्योतींचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांचं वादन आणि स्वयंपूर्तीदायक पोवाड्यांच्या गायनाने वातावरण शिवमय होऊन गेलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांसह महिला, युवती व बालचमूंचा उत्साह बघण्यासारखा होता. छत्रपती शिवाजी उद्यान येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवमूर्तींसह परिसराला आकर्षकरित्या फुलांची आरास करण्यात आली होती. धर्मवीर संभाजी चौक येथे शनिवारी पहाटेपासून शिवज्योतींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जय भवानी जय शिवाईच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शहर परिसरात मुस्लिम बांधवांकडून शनिवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पारंपरिक पद्धतीने अंजुमन येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी श्रद्धा आणि भावनेने रोजे करून रमजान ईद उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी केली. शिवाय मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून नमाज पठण केलं. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शनिवारी बाजारात लाखोंची उलाढाल पाहायला मिळाली. अक्षय तृतीयाला सोने, चांदी, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे शोरूम, सराफ दुकाने आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये गर्दी झाली होती. गणपत गल्ली, समादेवी गल्ली, कडोलकर गल्ली, खडे बाजार, मारुती गल्ली, काकतीवेस रोड, शहापूर, वडगाव यासह उपनगरांमध्ये असलेल्या सराफ दुकान व शोरूममध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोगनोळी येथील तपास नाक्यावर शुक्रवारी रात्री 1.5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. रात्री 10:15च्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील एका प्रवाशाकडे ही रक्कम आढळून आली. याबाबत त्याच्याकडे रकमेचा तपशील मिळाला नाही. ही कारवाई निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी तपास नाका अधिकारी कृष्णा नाईक यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली. बेळगाव खानापूर पंजिया नवीन राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी लावण्यात आलेले दिशादर्शक फलक हे कन्नड व इंग्रजी या भाषांमध्ये लावण्यात आले. त्यामध्ये मराठीला स्थान दिले नसल्याचे निदर्शनास येताच 17 फेब्रुवारी 2023 रोजी युवा समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मराठी फलक लावण्याची मागणी केली होती. मात्र महामार्ग प्राधिकरणाने मराठी फलक लावण्यास नकार दिल्याने युवा समितीकडून भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. अनगोळ येथील 4थे रेल्वे गेट उद्या रविवार दिनांक 23 रोजी बंद राहणार आहे. नैऋत्य रेल्वेकडून रेल्वे गेट परिसरात दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्याने 23 रोजी रात्री 9 वाजल्यापासून 24 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत रेल्वे गेट बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन नैऋत्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात टिप्पर व डंपरमधून माती व चिपिंगची धोकादायक वाहतूक सुरू असून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहनावर कारवाई करण्याची मागणी होते. पश्चिम भागात काही ठिकाणी खडी मशीन आहेत. तिथून डंपर व टिप्परमधून बेळगाव चोरला मार्गे चिपिंगची तर काही ठिकाणाहून लाल मातीची वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक करताना या वाहनावर ताडपत्री अथवा प्लास्टिक झाकणे गरजेचं आहे. मात्र बेजबाबदारपणे ही वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ व चिपिंगचे कण जात आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दरम्यान संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून शेतकरी आता वळीवाच्या प्रतीक्षेत आहेत. एखादा वळीव जोरात बरसला की शेतकरी मशागत व खरीप हंगामाच्या कामाला लागतात. त्यामुळे कृषी विभागाने आतापासूनच बी बियाण्यांचं नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवी ती बियाणे देण्यासाठी आतापासूनच त्यांच्याकडून माहिती घेणंही तितकंच गरजेचं आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. बेळगावमध्ये कामगार न्यायालयाची स्थापना करून 2 वर्ष उलटलीत. मात्र न्यायाधीशांची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक खटले प्रलंबित आहेत. सध्या या न्यायालयाचं कामकाज 3रे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे सोपवण्यात आलंय. केवळ 1 दिवस कामगार न्यायालयाचं कामकाज पाहिलं जातं. त्यामुळे कामगार न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी वकील व कामगारांमधून होत आहे. उन्हाचा कडाका वाढला असून गावामध्ये पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी तातडीने आवश्यक ती खबरदारी घेण्याची सक्त ताकीद जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. पाणी टंचाई समस्येबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणं अपेक्षित आहे. जूनपर्यंत पावसाला सुरुवात होते. त्यामुळे 1.5 महिना प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करावं असंही ते म्हणाले. चिदंबरनगर अनगोळ येथे नवीन बसवण्यात आलेले LED दिवे दिवसभर सुरूच ठेवण्यात आले आहेत. विद्युत खांबावरील पथदीप बसवण्यात आलेले नाही. मात्र LED दिवे बसवून केवळ दिखाऊपणा करण्यात आला असून हे दिवे रात्रंदिवस सुरूच आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता उपभोगली, पण आवश्यक विकास मात्र केला नाही। भाजप सरकारने विकास कामे राबवताना देशाला त्याचबरोबर राज्याला देखील सर्वोच्च स्थानावर पोहोचवलं। हे करत असताना पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील अतिउच्च पदापर्यंत पोहोचवण्यासाठी दिशा दिली। म्हणूनच भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो, असं प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केलं। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।